मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी मेसेज केले की सर तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही. 2-4 दिवसापासून तुमचा एकही व्हिडिओ आला नाही. इंस्टाग्रामला बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला अपडेट घेण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, फायनली आपण परत आलेलो आहेत. तर मित्रांनो, आपण परत आलो आहे ते म्हणजे पीक विम्याची अपडेट घेऊन. तर पीक विम्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांना दाखवली गेली होती अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही वाटपाला सुरुवात झालेली आहे. ते जिल्हे कोणते आहेत, त्याचबरोबर मित्रांनो इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीपर्यंत पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच जिल्ह्यातील म्हणजे वाशिम जिल्हा, त्यानंतर परभणी जिल्हा, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज आलेले की बाबा सर पीक विम्याबद्दल काहीतरी अपडेट द्या वगैरे वगैरे. तर फायनली मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जिल्ह्यातील वेगवेगळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ आले नव्हते काही कारणास्तव. तर फायनली आपण आज व्हिडिओ बनवत आहोत. सर्वात अगोदर आपण वाशिम जिल्ह्याविषयी माहिती घेऊया. तर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील 1-2 शेतकऱ्यांनी आपल्याला सकाळी मेसेज केली बुवा सर आमच्या खात्यावर या पीक विम्याच्या रक्कमा जमा झाल्या आहेत. काही शेतकरी म्हणले बुवा आमची 2023ची जी रक्कम बाकी होती ती सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाली. आपल्याला 1-2 शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपला सुद्धा त्यांची जी रक्कम जमा झालेली आहे डीबीटीच्या माध्यमातून त्याचे स्क्रीनशॉट म्हणा किंवा अपडेट म्हणा ते मेसेज जसे आले तसे आपल्याला फॉरवर्ड केलेले आहेत आणि आपल्याला अपडेट दिली आहे की आम्हाला 8,000 रुपये रक्कम किंवा 8,500 रुपये रक्कम ही वितरित झालेली आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळीपासून या पीक विम्याची रक्कम ही वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, इतर जिल्ह्यात सुद्धा बरेच शेतकऱ्यांनी सांगितले की बाबा आमची रक्कम दाखवली होती, आम्हाला देखील आता परत एकदा रक्कम वाटप झालेली आहे. आज सकाळी बऱ्याच शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून या रकमा वितरित झालेल्या होत्या. आता राहिला प्रश्न इतर शेतकऱ्यांचा किंवा इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा. मित्रांनो, निधी अद्यापही बाकी आहे. आपण अगोदरच सांगितलं होतं की बाबा ज्या शेतकऱ्यांचे 21 तारखेला स्टेटस नाही बदलले त्यांचे लवकरच बदलतील, काही काळजी करण्यासारखं नाही. जर तुमचे क्लेम मंजूर असेल तर. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे मेसेज होते किंवा प्रश्न होते की बाबा आमच्या नाशिक जिल्ह्याविषयी बोला. नाशिक जिल्ह्यातील अद्यापही बरेच शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. काळजी करण्यासारखं काही नाही. पीक विम्याचा प्रश्न नाशिक जिल्ह्यातील जे शेतकरी प्रतीक्षेत आहेत त्या शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कारण मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातून शेतकरी संख्या जास्त आहे आणि क्लेम सुद्धा मंजूर असलेली संख्या जास्त आहे. तर काळजी करण्यासारखं काही नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील जिंतूर, त्यानंतर सेलू, पूर्णा तालुक्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आले की बाबा आम्हाला कधीपर्यंत पीक विमा वाटप होईल. परभणी जिल्ह्यात तर तुम्ही म्हणले की बाबा 11 तारखेला वाटप झाला, मग आमचा प्रश्न कधी सॉल्व्ह होईल वगैरे. 21 तारखेला आमचं देखील स्टेटस चेंज झालेलं नाही. तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यात सुद्धा बरेच शेतकरी हे अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकरी संख्या सुद्धा चांगल्या प्रकारची दिसून आलेली आहे. तर काळजी करण्यासारखं काही नाही मित्रांनो. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची जी रक्कम आहे ती लवकरात लवकर तातडीने वितरित करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत आणि पीक विमा कंपनीला सांगण्यात आलेलं आहे की बाबा ICICI जी कंपनी आहे लोंबर्ड, तर त्या कंपनीला सांगण्यात आलेलं आहे की बाबा लवकरात लवकर शेतकऱ्याचे तुम्ही क्लेम मंजूर करा. जर केले नसतील तर क्लेम मंजूर करा आणि क्लेम मंजूर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये ज्या रकमा आहे ते तुम्ही दाखवायला सुरुवात करा. आता लागली 1-2 दिवसामध्ये काहीतरी फरक पडेल असं वाटत आहे. तसं 30 तारखेच्या नंतरच हे स्टेटस म्हणजे 6 सप्टेंबरच्या जवळपास स्टेटस चेंज होईल अशी सध्या त्याची अपडेट आहे. तर कंपनीला सांगण्यात आलेलं आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर तुमचे स्टेटस जे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे क्लेम मंजूर आहेत त्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवा वगैरे असे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, इतर जिल्हे म्हणजे परभणीच्या नंतर जवळपास मला वाटते बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अद्यापही क्लेम मंजूर असून सुद्धा त्यांच्या रकमा दाखवल्या नाहीत. त्यांनी सुद्धा काळजी करण्यासारखं काही नाही. आता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटप झालेला आहे, आपल्याला सध्या आपल्याकडे वाटप झाल्याची अपडेट वाशिम जिल्ह्यातूनच आलेली आहे. आता इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला लवकरात लवकर इंस्टाग्रामला मेसेज करून तुमच्या जिल्ह्याविषयी किंवा तुमची जी रक्कम जमा झालेली आहे त्याविषयी अपडेट द्या. म्हणजे इतर शेतकऱ्यांना सांगायला जरा सोपं होईल आणि इतर शेतकऱ्यांना माहिती मिळेल. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.